राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा तुम आगे बढ़ो. एकच चाले योगदान टाळे वाजन जोन में माननीय नामदार उप मुख्यमंत्री आप में उपस्थित है यहाँ सम्मान को हूँ जोरदार टाळे वाजन. मंडपवाला हो डायस उचले जे मंडपवाला हा डायस वरती घ्या. नाही नाही ठेवू मान्यवर उपस्थित झाले. आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीने एक फुलहार मोठा आहे त्याच्यातच सर्वांचा सन्मान करून घेऊन या. मी मगाशी माननीय चंदूभाई आपल्याला मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा, नंदुरबार जिल्ह्याचे प्रामाणिक पालकमंत्री आदरणीय अनिलदादा पाटील, उपस्थित मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित मोरे, आपल्या सर्वांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीने ज्यांना उमेदवारी दिली ते आमचे लोकप्रिय उमेदवार भरत भाऊ गावित, उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर आणि मी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे दादा या जिल्ह्यामध्ये काही लोकांचा कब्जा होऊन गेला. कब्जा या जिल्ह्याच्या सर्व सातबारे एकच परिवाराच्या नावाने लावायचा प्रयत्न ते करतात आहे. आणि या नंदुरबारची जिल्ह्याची जनता हे सगळे पार्सल परत नंदुरबारला पाठवल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. एक पार्सल आमच्या नवापूरमध्ये लढतंय, एक ज्यांना लोकसभेमध्ये ज्यांना जनतेने नाकारलं ते आता अक्कलकुव्यामध्ये सुद्धा आमची हिनाताईला स्वप्न पडायला लागले, ती पण तिथं गेली. गावित साहेब स्वतः इथं लढतात आहे नंदुरबारमध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे की महायुतीच्या योजनांचा लाभ जर आम्ही सगळेजण घेत असू तर आमचं काम सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि एक अपेक्षा आहे सर्वांची की महायुतीचंच भविष्यामध्ये सरकार आलं पाहिजे. आणि ते सरकार जर आणायचं असेल तर तुम्हाला तुमचा आमदार सुद्धा महायुतीचाच निवडून द्यावा लागेल असं मला वाटतं. दादांना वेळ झालेला है, मैं तो हमेशा तुम्हारे बीच में आते रहता, अपने थोड़े बहुत फटके उनको चालू रहते आणि वो फटके हम नंदुरबार में बराबर दे रहे, खाली तुम सब मदद करना इतनी विनंती करता. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवातीला मला सभेला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सभेला उपस्थित असणारे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील, माझे विधिमंडळातील सहकारी चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे, उपस्थित असणारे सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, सुरेश सोनवणे, आमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भरत माणिकराव गावित, सर्व माझ्या नवापूर परिसरातील जमलेले बांधव, भगिनी, माता, मायमाऊली आणि पत्रकार मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्याला सगळ्यांना जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. नवापूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या हिंदू बांधवांना राम राम, ख्रिश्चन बंधू भगिनींना सलाम. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आई देव मोगरा माता व डोंगऱ्या देव महाराज यांना मी वंदन करून मी माझे 2 शब्दांना त्या ठिकाणी सुरुवात करतो. आज राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं, उद्याच्या 5 वर्षाच्या करता अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा आहे. आपला
नंदुरबार जिल्हा आदिवासी त्या ठिकाणी जिल्हा अनेक योजना एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून या राज्याला देण्याचा प्रयत्न केला। इथं माझ्या मायमाऊलीने मोठ्या प्रमाणावर आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं चालू केली। या नवापूर विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष या नात्याने आपले उमेदवार भरत गावित यांनी या योजनेचा लाभ माझ्या तमाम भगिनींना, महिलांना मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। त्यामुळे इतरांनी या योजनेचा श्रेय घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये। माझ्या आदिवासी बांधवांनो, भगिनींनो, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय। माझा तसा तुमचा सतत संबंध येत नाही, सतत मी जाणं येतं करत नाही, पण माझा प्रयत्न चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास झाला पाहिजे। देश, राज्य आज ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या माझ्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला रस्ता असेल, वीज असेल, सिंचन असेल, याची परिस्थिती फार वाईट आहे। मगाशी माझे सहकारी आमचे चंद्रकांत रघुवंशी आमदार साहेबांनी उल्लेख केला की एकंदरीतच काम करत असताना ठराविक लोकांची इथं मक्तेदारी आहे, दुसऱ्याला कुणाला तिथे संधी दिली जात नाही। माझी तुम्हाला अतिशय नम्रतेने विनंती आहे, मी मुद्दामून आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे की आजपर्यंत भरतच्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार आमदार झालेले आहेत। त्या दोघांना तुम्ही संधी देऊन बघितलेली आहे। आता विद्यमान आमदारांना पण दिली, त्याच्या आधी दुसऱ्या उमेदवाराला पण संधी दिली, त्यांची त्यावेळेस सायकल का काहीतरी खूण होती। माझी आता विनंती आहे, आता घड्याळाच्या चित्राचं शेजारचं बटन दाबून एकदा तुम्ही भरत माणिकराव गावितांना संधी द्या। मी तुम्हाला खोटं सांगत नाही। मी का तुम्हाला हे सांगतो, माझ्या हातामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक जी काही आपलं खातं असतं ते माझ्याकडे दिलेलं आहे। माझ्या हातामध्ये संपूर्ण सरकारची तिजोरी आहे। अजून या भागामध्ये अतिशय अतिदुर्गम भागात विकास इथं केला गेला नाही। स्वतःच्या घराचा, स्वतःच्या भावकीचा, स्वतःच्या भावांचा, स्वतःच्या मुलींचा, एवढ्या विकासाच्या बाहेर कोणी त्या ठिकाणी गेलं नाही। माझं म्हणणं आहे, अजून पण पाड्यावर रस्ते, पाणी, वीज ह्या मूलभूत गरजा नाहीयेत। इथं नवापूर तालुक्यामध्ये सिकल सेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत। इथं उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। मी आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा उमेदवार, एक धडाडीचा उमेदवार म्हणून महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे एक नेतृत्व, नवापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गावित यांच्या माध्यमातून मी या मतदारसंघाचा आणखीन वेगाने विकास केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। माझी विनंती आहे, त्यांच्या मागे राजकीय वारसा आहे। त्यांचे वडील माणिकराव गावित यांच्याबरोबर देखील मला कामाची संधी मिळाली। मी अनेक वर्ष, 35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतोय। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वर्गीय माणिकराव गावितांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक संधी आलेली आहे। तुम्ही भरतला तुमचं पवित्र असं बहुमोल अशा प्रकारचं मत दिलं तर माणिकराववरनं बघतात माणिकरावांना पण समाधान मिळेल की मी ज्या जिल्ह्याकरता, ज्या परिसराकरता मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचं राहणीमान बदलण्याचा प्रयत्न केला, त्या बाबतीमध्ये माझ्या वारसाला ह्या लोकांनी साथ दिली। त्यांच्याकडे राजकीय सामाजिक सेवेचा समृद्ध अशा प्रकारचा वारसा त्यांना लाभलेला आहे।
ते मोठ्या ताकदीनं तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतील याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. त्यांच्या माध्यमातून आम्ही महायुती सरकारच्या वतीनं आदिवासींचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण या व्यवस्था, तसंच आत्ता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, तो म्हणजे पेसा भरती. या बाबींवर अधिक लक्ष देऊन माझ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष या नात्याने भरतगावीतनं अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून आदिवासी बांधवांचा प्रगतीचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. एक सामाजिक बांधिलकी असणारा नेता म्हणून भरतगावीत यांनी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच यापुढे जनसेवा करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यास नवापूरची जनता निश्चित पाठिंबा देईल याबद्दल मी विश्वास बाळगतो. नवापूरच्या मतदारसंघाच्या जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते यापुढे चांगल्या पद्धतीने काम करतील याची देखील मी हमी देतो. एक कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, संवेदनशील व्यक्ती म्हणून भरतगावीत आपली वेगळी ओळख निर्माण करतील याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. तुमच्या मनामध्ये कदाचित शंका असेल की यावेळेस आपला आदिवासी सहकारी साखर कारखाना जो मागे चालवायला दिलेला होता तो त्या ठिकाणी चालू केलेला नाही. तुम्ही काळजी करू नका. मी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अमित शहा साहेब त्यांच्या हातात संपूर्ण देशातले सहकारी साखर कारखाने, ते देशाचे सहकार खात्याचे मंत्री आहेत आणि माझ्या हातामध्ये अर्थ मंत्रालय, सहकार खातं देखील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, माझे वडील फार लवकर गेले आणि मी वयाच्या 24व्या वर्षी माझ्या भागातल्या एका सहकारी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो. मी अनेक प्रकारचे सहकारी साखर कारखाने चालवले, अनेकांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये नंदुरबारचा पण एक कारखाना आहे, त्याही कारखान्याला मी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. आज तो कारखाना जवळपास 8 ते 9 हजार मेट्रिक टनाचा झालेला आहे. आज तिथं 3 लाख लिटरची डिस्लरी आहे, कोजन आहे. त्याच्यामुळं एक तर हे उद्याचं 20 तारखेचं मतदान होऊ द्या, ते झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही लोक आहोत, त्याची टीम पाठवतो. एकंदरीत काय ह्या कारखान्याच्या बद्दलचं आत्ताची परिस्थिती आहे ती पाहतो. त्याच्यामध्ये ज्यांना तो कारखाना चालू करायला दिलेला आहे, चालवायला दिलेला आहे, त्या लोकांना पण बोलून देतो. द्वारकाधीश का काहीतरी त्यांचं नाव आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये ते राहतात आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू. मी तुम्हाला एक शब्द चंद्रकांतच्या, भरतच्या, त्याच्या संदर्भातल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांच्या, अभिजितच्या साक्षीनं देतो. तुमच्या भागातला ऊस वेळेमध्ये जाईल आणि तुम्हाला योग्य भाव मिळेल याकरता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. हा अजितदादाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे. महाराष्ट्रातली जनता मला त्या ठिकाणी चांगलं ओळखते. त्याच्यामुळे माझ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना मी अजिबात त्या बाबतीत वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही. मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम आज वेगवेगळ्या प्रकारे आदिवासी विभागाकडनं ज्या लाभाच्या योजना आहेत, मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या योजनेला निधी अर्थमंत्री देतात आणि तो अर्थमंत्री तुमच्यासमोर भाषण करतोय. त्याच्यामुळं कोणी सांगत आलं ही योजना मी आणली, तुझ्या काय काकाच्या घरची आहे, त्याच्यामध्ये निधी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी दिलेला आहे. आम्ही इथं आता मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री बसलेत, पालकमंत्री बसलेत, त्याही जिल्ह्याला किती पैसे द्यायचं ते आम्ही ठरवतो, नियोजन खातं ठरवतं. त्याच्यामुळं कुणी जर वल्गना करत असतील की मी नंतर पुढे तुमच्या योजना बंद करील, मायेचा लाल आला पाहिजे तुमच्या योजना बंद करायला. तुम्ही काळजी करू नका, मी वाजून तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भरतच्या माध्यमातून केल्याशिवाय त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही. अतिशय
चांगल्या पद्धतीनं इथले रंगावली मध्यम प्रकल्प, खोकसा लघु पाझर तलाव, रायगड लघु पाझर तलाव, मुगदन लघु पाझर तलाव, सुलीपाडा लघु पाझर तलाव, खेकडा लघु पाझर तलाव, सोनखडके लघु पाझर तलाव, खोलगर लघु पाझर तलाव, नावली लघु पाझर तलाव, खडकी लघु पाझर तलाव, विसरवाडी व लघु पाझर तलाव, पिंपराण आणि कारेघाट पाझर तलाव प्रस्तावित असून त्याला देखील लवकरात लवकर मंजुरी देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जाईल। एवढ्यावरच मी थांबणार नाही। हे सगळे पाझर तलाव, हे धरणं हे नवापूर तालुक्यातील असून त्याच्यातील गाळ काढून अलीकडच्या काळामध्ये आम्ही तोही त्या ठिकाणी योजना आणलेली आहे। गाळ काढून पाटसऱ्या तयार करून सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी आमचे उमेदवार भरत गावित त्या ठिकाणी करतील आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी मी उभा राहील। त्यांना निधी देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन। तुम्ही काळजी करू नका। माय माऊलींनो, तुम्हाला आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली, अतिशय चांगली योजना आहे। 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात की नाही? हो मिळतात। त्याच्यामध्ये जुलैला मी जाहीर केलं, जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले, मध्यस्थी ठेवला नाही, डीबीटी केली। कुणी त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायला नको। जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 दिले, सप्टेंबरचे पुन्हा 1,500 दिले। आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये पण आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात आणि म्हणून माझ्या बांधवांनो, भगिनींनो, आम्ही ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपये पाठवले। त्याच्यातनं तुमची दिवाळी चांगली झाली। सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी चांगला झाला। आम्ही ओवाळणी दिली। माझी बहिणीला, माझ्या मायबाऊलीला सक्षम करण्याचं काम, सबल करण्याचं काम आम्ही केलं। आज मुलींचं शिक्षण, आदिवासी समाजातल्या मुलींना तर आपण मोफत शिक्षण देतो, परंतु बाकीच्याही गरीब समाजातल्या मुलींना आम्ही अर्धी फी भरायचो, आता पूर्ण फी भरण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर आपण वर्षाला 3 देण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस मला काही जण म्हणायला लागले, अहो तुम्ही बहिणींकडे बघताय, आमच्यावर काय नाराज झाला का? आम्ही बांधवांच्याकडे पण बघितलं। 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, त्याचं विजेचं, लाईटचं बिल, पंपाचं हे आम्ही तुम्हाला माफ करून टाकलेलं आहे। झिरोचं लाईट बिल तुम्हाला दिलंय आणि या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्यात। शेतकरी बांधवांनो, दुधाचा उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला दुधाला आम्ही गाईच्या 7 रुपये अनुदान त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। तुम्ही करा, दुधाचा व्यवसाय करा, वेगवेगळी पिकं घ्या, फळबागा घ्या। या सगळ्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विभागाला आम्ही वेगळं बजेट देतो, परंतु त्या बजेटचा फायदा शेवटचा आदिवासी जो आहे आणि शेवटची माझी जी बहीण आहे तिला मिळत नाही। मधीच काहीतरी गडबड घोटाळा होतो आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। खावटी कर्जाच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला त्या बाबतीत ते तुम्हाला मिळालं पाहिजे। त्याच्या संदर्भात व्यवस्थितपणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतात। का तर माझ्या देशातला एक देखील आई बहीण किंवा माझा बांधव हा उपाशी झोपता कामा नये, अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे। शेतकऱ्यांच्या नावावर आता वर्षाला 15,000 रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आज लाखो रुपयाच्या योजना आम्ही तुमच्याकरता दिल्यात। ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ना, त्याला 75,000 कोटी रुपये खर्च येतो। 75,000 कोटी रुपये आम्ही त्यामध्ये तुम्हाला देतोय। 6.5 लाख कोटीचं तुमचं आमचं बजेट आहे। त्याच्यामध्ये पेन्शन, पगार आणि बाकीच्या गोष्टी, त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज, ह्या सगळ्या आम्ही देतोय। आता काही जण फसवाफसवी करण्याचा प्रयत्न करतात। मी खरोखरीच सांगतो नवापूरकरांनो, तुम्हाला माझा पुणे जिल्हा आणि माझा परिसर हा फार लांब आहे, परंतु कधीतरी आल्यानंतर आर्थिक सुबत्ता कशी असते, लोकांनी समाधानाचं जीवन कसं जगायचं असतं, वेगवेगळ्या योजनेचा फायदा हा गोरगरीब जनतेला कसा द्यायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करून दाखवतो। मी यावेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, मला काही जागा महायुतीमध्ये मिळाल्या, त्याच्यात सोशल इंजिनिअरिंग केलं,
मी मिळालेल्या जागेमध्ये 12.5% जागा मी आदिवासी बांधवांना दिल्या, 12.5% जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या, 10% जागा मी मुस्लिम समाजाला दिल्या, 10% जागा माझ्या बहिणींना दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मिळालेल्या जागेत 45% जागा ह्या घटकालाही आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, ह्यांनाही प्रतिनिधित्व द्यायचं आहे, ह्यांनाही मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी द्यायची आहे. हा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार, या विचाराने मी पुढे चाललेलो आहे. मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, जो समाजाला दिशा दाखवेल, अशांच्या मागे आपण पाठीशी राहायचं. अशा प्रकारचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आम्हाला तुमचं आरोग्य चांगलं करून द्यायचं आहे, त्याच्याकरता विम्याचं संरक्षण आम्ही दिलेलं आहे. आम्हाला तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे, त्याकरता आम्हाला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आहेत. आम्हाला तुमच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि आज आदिवासी समाजाचा एक कारखाना त्या ठिकाणी आलेला आहे, तो कारखाना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालवायचा आहे. तुम्हाला माहित नाही, मी अनेक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारखान्यांना मार्गदर्शन करत असतो आणि चांगल्या पद्धतीने ते कारखाने कसे चालतील याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. माझ्या महायुतीचे अधिकृत उमेदवार यांनी भरत गावित यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा त्या दोघांपैकी एकाला एकदा संधी दिली. त्यांचा 5 वर्षाचा अनुभव तुमच्या समोर आहे. आत्ताच्या विद्यमान आमदारांनी तर काही केलं नाही. किती विकास केला मला सांगा. मी आपल्याला सांगतो, अनिल भाईदास पाटील तुमच्या मतदारसंघात मी 5 वर्षात किती दिले? 4,500 कोटी. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही भरतला निवडून द्या, मी तुम्हाला तुमच्या मतदारसंघात 4,500 कोटी रुपये दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही. मी तुम्हाला दाखवून देईल. फक्त आपल्याला त्या पैचा उपयोग माझ्या या समाजाच्या करता करायचा आहे. चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं आहे. कुणी त्याच्यामध्ये गडबड करता कामा नये. क्वालिटीचं काम झालं पाहिजे, त्याच्यातनं लोकांचं समाधान झालं पाहिजे. घरकुल योजना आपल्याला द्यायच्यात, त्याच्याकरता 3 कोटी घरकुल योजनेचा कार्यक्रम मोदी साहेबांनी देशामध्ये घेतलेला आहे. 50 लाख घरकुलं माझ्या महाराष्ट्राच्या करता आम्हाला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला आणायची. तुम्ही त्याबद्दल संधी देऊन बघा. आजपर्यंत तुमचा माझा जास्त काही संबंध आला नाही. तुम्ही आता ती संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची हे तुमच्या हातामध्ये, ते तुमच्या पवित्र मतामध्ये. ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार नवापूरकरांनो तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून मी सांगतोय, एकदा एकाचं बघितलंय, एखादा दुसऱ्याचं बघितलंय, आता इजा झाली, आता तिजा करा. तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही पण म्हणाल की अजित पवार त्या दिवशी नवापूरमध्ये आले, ते सांगितलेलं खरं आहे. त्याचं कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठली अडचण येणार नाही. आणि विरोधक काही म्हणू दे, काही म्हणू दे, आदिवासी बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो, आता सर्वे आलाय आणि त्याच्यामध्ये काही झालं तरी महायुतीचं सरकारच महाराष्ट्रामध्ये येणार आहे. त्याच्यामुळं तुमचा आमदार हा सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर तुमच्या इथं योजना येतील. विरोधी पक्षाचा आमदार असेल तर तो रडत बसेल, अरे माझं सरकार नाही तर मी तुम्हाला काय देऊ. मग ती वेळ तुम्हाला आणून द्यायची का? नाही द्यायची. आणि म्हणून तुम्ही घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. कितवा नंबर आहे आपला? 1 नंबरच आहे. बघा, नशिबानी देवानी आपल्याला नंबर 1 दिलाय. त्याच्यावर नंबर 1 मतानी माझा भरत गावित त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे. इथं अद्यावत आरोग्य सुविधा देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणीचा वादा हा आम्ही त्या ठिकाणी महायुतीच्या वतीनं करतोय. दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांची आम्ही तुम्हाला मदत करतोय. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा आणि सामाजिक विकासाचा वादा यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना जाहीरनामा देत असताना मी एक जाहीरनामा महायुतीचा केला. मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेनी एक जाहीरनामा राष्ट्रवादीचा केला राज्याचा. आणि प्रत्येक
जिथं जिथं महायुतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं तिथं देखील आम्ही प्रत्येक तालुक्याचा जाहीरनामा केलेला आहे। उद्या अनिल भाईदासला निवडून दिल्यानंतर आम्ही अमळनेरला काय करणार, माझ्या भरतला निवडून दिल्यानंतर आम्ही नवापूरला काय करणार, हे आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही नुसतंच वेळ मारून देणारी लोक नाही, आम्ही कामाची माणसं आहोत। आम्ही खणखणीत काम करून त्या ठिकाणी दाखवतो आणि म्हणून ह्या ज्या काही योजना आहेत, माझ्या वीज माफीच्या, माझ्या लाडक्या बहिणीच्या, आज 2.5 कोटी माझ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये हा लाभ देण्याचा प्रयत्न करतोय। तरुण तरुणींच्या करता 10 लाख माझ्या तरुण तरुणींना महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना त्या ठिकाणी आम्ही स्टायपन देतोय। ते 6,000, 8,000, 10,000 आहेत। अशा खूप काही गोष्टी आहेत आणि केंद्राचा पण आपल्या आदिवासी समाजाच्या करता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाचा लाभ देखील आम्ही लोक देऊ शकतो। चंद्रकांत देऊ शकतो, तिथं अनिल भाईदास देऊ शकतो, भरत देऊ शकतो। का तर देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आलेले, अजून 4.5 वर्ष त्यांचं सरकार राहणार आहे। त्याच्यावर केंद्राचा पण निधी आपल्या नंदुरबार जिल्ह्याकरता, आपल्या नवापूर तालुक्याच्या करता आपल्याला आणायचा आहे। आपल्याला एका निधीवर अवलंबून राहायचं नाहीये, आपल्याला आमदार निधी आणायचा आहे, आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे, आपल्याला राज्याचा निधी आणायचा आहे, पालकमंत्र्यांच्या मार्फत आपल्याला जिल्हा डीपीडीसीचा निधी आणायचा आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळा निधी आणून जो काही विकास तुमचा खुंटलेला आहे, जे आमदार मागे निवडून गेले त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते लक्ष न देण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे। आता तुम्ही एक कर्तव्य संपन्न अशा प्रकारचा आमदार म्हणून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमच्या नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भरत माणिकराव गावित यांच्याच पाठीशी आपण मजबूतीनं उभं राहा। कुठल्याही प्रकारचा अडथळा हा त्यांच्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं निधीची कमतरता होणार नाही। आता आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे, त्या संधीचा आपण सोनं करूया। थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, यांच्या शौर्याचं, त्यांच्या त्यागाचं स्मरण करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांना देखील मी अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांनी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी ह्या नवापूरला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे, महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे, भरत गावितच्या उमेदवारीच्या माध्यमातून आलेली आहे। मागच्या वेळेस तुम्ही त्यांना अपयश दिलेलं आहे, आता मात्र तुम्ही त्यांना यश मिळवून दाखवा। मी खरोखरीच सांगतो, आजपर्यंत जेवढे आमदार इथनं निवडून गेले त्यांच्या सगळ्या आमदारांच्या, मी गेलेल्या आमदारांचा त्यांना कुठं कमी लेखतोय असं समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, भरत माणिकराव गावितांची ह्या 5 वर्षाची कारकीर्द मी इतकी चांगली नवापूरकरांना करून दाखवील की तुम्ही देखील म्हणाल की खरोखरीच अजित पवार आला आणि अजित पवारने सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं। अशा प्रकारची भावना माझ्या सगळ्या नवापूरच्या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आणि त्यांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही। आज 1.5 लाखपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या माय माऊलींना आम्ही 1,500 रुपये देण्याचं काम करतोय। विरोधक ही योजना बंद करायला निघालेले आहेत, कोर्टात जातात आणि कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न करतायत। कुणाला सांगतायत ही फसवी योजना आहे। आधी सांगितलं ह्या योजनेमुळे राज्य कर्जबाजारी होईल, राज्य कंगाल होईल, दिवाळखोरी निघेल। साफ खोटं आहे। मी 10 वेळेला तुमचा अर्थसंकल्प सादर केलाय, आर्थिक शिस्त कशी लावायची आणि गोर गरीब जनतेला न्याय कसा द्यायचा, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या योजना ह्या कशा द्यायच्या, ह्या चांगल्या आम्हाला माहिती आहे। तुम्ही त्याच्याबद्दलची काळजी करू नका। तुम्ही आता माझं एवढंच ऐका, वाटेल ते झालं तरी चालेल, कुणी खोटा नाटा प्रचार केला तरी त्याला बळी पडू नका। आता एकमेव ध्येय ते म्हणजे केंद्रात एनडीएचं सरकार आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार महायुतीचं राज्यात येत आहे आणि त्याच्यातच आपल्या विचाराचा आमदार सत्तेमध्ये गेला पाहिजे आणि तिथं 4,500 कोटी रुपये झाले आले अंमळनेरला। तुम्ही मला साथ द्या, मी
4.5 नाही 5,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम मी तुम्हाला देईन. 5,000 कोटीचा कार्यक्रम देईल. अशा पद्धतीनं त्याच्यात काही केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, डीपीडीसीच्या योजना असतील, आमदारांच्या योजना असतील, या पद्धतीनं आपण काम करून दाखवूया. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या तवापूरच्या तमाम मतदार बंधू भगिनींना करतो. पुन्हा एकदा वेळ जास्त झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. करणार आम्ही मतदान ही त्याला. अरे चला 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 माझं मत घड्याळाला, ते माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला, माझं मत घड्याळाला. लाडक्या बहीण योजनेला माझं मत घड्याळाला, ते माझं मत घड्याळाला. लाडक्या बहिणीनो मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला. शेतकरी घड्याळाला चला. या ठिकाणी माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. काही कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. एक छोटा सत्कार आहे माननीय अजितदादा पवार साहेबांचा, तो स्वीकारावा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अशी विनंती करतो. आनंददादा लवकर जा पुढे. धन्यवाद दादा, धन्यवाद सर्वांचे, सर्व मंचावरील सर्व कार्यकर्त्यांचा धन्यवाद. आपलं सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद, सर्वांचे आभार. मनसोक्त तसं मनोगत आपण या ठिकाणी